नमस्कार मित्रांनो, प्राजक्ता गोट फार्म यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आजचा विषय तुम्हाला सांगायचा म्हणजे माझं नाव गोपीनाथ शिवाजी बुकेफुडे, राहणार धोत्रे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर आणि गाव माझं धोत्रे। पिंपळगाव रोडला 33/60च्या जागेमध्ये मी शेळीपालन केलं आहे। कोरडा चाऱ्याचं नियोजन, ओला चाऱ्याचं नियोजन मागील माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकलेत। व्हिडिओ काढायचा विशेष आणि खास महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्हाला सांगावासा वाटतो की 90% शेळीपालन हे माझे कोरड्या चाऱ्यावरती आहे। मी 14 जानेवारीला शेळीपालन सुरू केलं। मी डायरेक्ट 10 शेळ्या घेतल्या, असं डायरेक्ट 10 शेळ्या म्हणजे तशा 3 घेतल्या, पण टप्प्याटप्प्यानं 2-3 दिवसांनी लगे अशा 10 शेळ्या, साधारण 15 दिवसात मी 10 शेळ्या उभा केल्या। जसं जसं त्याचा अंदाज समजू लागला, कळायला लागला, तर असं लोक म्हणतात की शेळीपालनामध्ये प्रामुख्याने ओला चारा खूप लागतो। असं आहे, काही जणांचं शिवरी म्हणा, तुती म्हणा, असं 80% वरती शेळीपालन करतात ते। पण आता माझ्याकडं थोडंसं म्हणजे कसल्याही प्रकारचं रान नसल्यामुळं मी शेळीपालन कोरड्या चाऱ्यावर जास्त भर दिलेला आहे। साधारण 10 ते 15 एकराचा मी जो चारा असतो, कोरडा चारा, तो मी जमा केलेला आहे उन्हाळ्यामध्ये। साधारण जानेवारी महिन्यापासून मी कोरडा चारा जमा करतो आहे। साधारण 2-3 महिने जमा केला तर साधारण 10-12 एकराचा माझ्याकडे चारा आहे। त्याच्यामध्ये राजमा आहे, पुन्हा सोयाबीनचं बुसकट आहे, तुरीचं बुसकट आहे, हरभरा बुसकट आहे, ह्याचं बुसकट आहे, आपलं उडदाचं बुसकट आहे आणि मुगाचं पण बुसकट आहे। असं जवळजवळ माझ्याकडं 13-14 एकराचं बुसकट आहे। आणि तुम्हाला महत्त्वाचा विषय सांगायचा आहे की 90% कोरडा चारा जरी असेल तर तुमचं शेळीपालन होऊ शकतं आहे। काही नाही, अन्न संडास वगैरे नाही किंवा पातळ, फक्त एवढंच की कोरडा चारा जास्त खाल्ल्यानं पाणी जास्त पितात। साधारण 10 शेळी पाठीमागे उन्हाळ्याच्या दिवसात, आज दिनांक 14 मे 2025चा कालावधी किंवा वेळ, दुपारची वेळ आहे, तर याच्यामध्ये साधारण 10 शेळी पाठीमागे ह्यांना 16 लिटरचे घागर असते। त्यामध्ये दिवसाला 3 घागरी पाणी पितात दिवसाला। इथं मी पाणी सोय केलेली आहे। हे पातेलं मला दिवसातून 3दा भरावं लागतं। आणि कोरडा चारा ज्यावेळेस हे करतात, खातात, त्यावेळेस पाणी भरपूर पितात। आणि ओला चारा जर असेल तर ओला चाऱ्यामध्ये पाणी कमी पितात, कारण डायजेशन प्रक्रियेमध्ये ओला चाऱ्याला काय एवढं म्हणजे त्रास होत नाही, पण कोरडा चारा जर त्यांनी खाल्ला तर पाण्याचं प्रमाण त्यांना जास्त लागतं। व्हिडिओ बनवायचं कारण काय की आज दिनांक साधारण 14 मे, जवळजवळ 4 महिन्याचा कालावधी झाला। 4 महिन्याच्या कालावधीमध्ये 90% माझं शेळीपालन कोरड्या चाऱ्यावरती आहे। आणि वाढ पण भरपूर आहे, असं काही नाही, म्हणजे भरपूर वाढ आहे। म्हणजे मी पाटी आणल्या होत्या, बघा आता ही शेळीमध्ये रूपांतर झालेलं आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे। आणि दुसरा विषय म्हणजे ह्यांना क्रॉस केलेला नाही आणखीन। अतिशय तुम्हाला महत्त्वाचा विषय सांगायचा की जसं माणसाचंच लाईफ असतं किंवा माणसाची शरीर प्रकृती, जसं आपण मुलींचं वय 18 वर्ष झाल्यानंतर लग्न करतो, त्या टाईमचं ह्यांचं पालनपोषण व्यवस्थित झालं तर ह्यांना क्रॉस करून साधारण पुढल्या महिन्यामध्ये क्रॉस करायचा विचार चालला आहे। कारण पूर्ण हे पाटीचं रूपांतर शेळीमध्ये झालेलं आहे आता। तर साधारण 1-2 देईल। आता काही यातल्या 2-4 शेळ्या मोठ्या आहेत, यदा कदाचित त्या 2-2 देतील, नाहीतर बाकी शेळ्या 1-1 देतील। असं साधारण 10 शेळ्या आहेत माझ्याकडं। तर मी पुढल्या महिन्यामध्ये ह्यांना क्रॉस करणार आहे। परत महत्त्वाचा विषय सांगायचा म्हणजे की शेळीपालन तुम्ही कोरड्या चाऱ्यावर सुद्धा करू शकता। अत्यल्प प्रमाण जर तुमचं शेतीचं असेल किंवा तुमच्याकडं ओला चारा उपलब्ध होत नसेल तर तरीसुद्धा तुम्ही कोरड्या चाऱ्यावरती हे करू शकता, शेळीपालन करू शकताय। माझा मोबाईल नंबर 9284617166। काय अडचण आली कॉल करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। धन्यवाद।